देशात पावसाने सरासरी गाठली। आतापर्यंत देशामध्ये 201 मिलीमीटर पावसाची नोंद। येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून पावसाची रिपरिप। अंधेरी, जुहू, जोगेश्वरी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त। विदर्भात पावसाची हुलकावणी, 16% पावसाची तूट। भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तूट अधिक। भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 20%वर। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरामध्ये पाऊस। सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण परिसरामध्ये अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित। नवी मुंबईच्या पनवेल, आदई, सुकापूर या भागामध्ये सोसायट्या आणि घरांमध्ये शिरलं पाणी। परिसरामध्ये कमरे इतकं पाणी साचलं। रस्ते जलमय, वाहनं बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल। नवी मुंबईमधल्या पनवेल परिसरामध्ये मुसळधार पाऊस। कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली। रस्त्यावरती गाड्या अडकल्या। परिवहन बस बंद असल्यानं रहिवाशांचे हाल। पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। आदई, सुकापूर भागातील रस्ते पाण्याखाली। अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। कोकणात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने शेतीच्या कामांना वेग। कोकणातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज। कोकणातील शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त। सिंधुदुर्गच्या धामापूर गावातील शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावरती दशावतार सादर करून इतरांचं मनोरंजन। पालघरमध्ये मुसळधार पावसानं वाडी परिसरामध्ये झोडपलं। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। पूर्ण रस्त्याला नदीचं पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर। पाणी नदीपात्राच्या बाहेर। चिपळे उड्डाण पुलावरून पाणी वाहू लागलं। पनवेलमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस। पावसामुळे गाढी नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। भंडाऱ्याच्या रावणवाडी इथे रिमझिम पावसामध्ये वाघिणीचा 2 बछड्यांसह मुक्त संचार। पर्यटकांकडून व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा 5% वाढून 14.5%वर। मध्य रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले। वासिम स्थानकाच्या जवळ ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्यानं खोळंबा। वासिम खांडिवलीमध्ये मोठ्या संख्येनं पाणी साचल्यानं मार्ग बदलले। मुंबईमधल्या पावसाळ्यामुळे मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक रद्द। दिवा ते ठाणेच्या दरम्यान मेगाब्लॉक रद्द झाल्याची माहिती। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये शिंदे गटाचे राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात। राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते। दुर्घटनेच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा गाडी चालवत होता। शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा यांच्यावरती गुन्हा दाखल। ड्रायव्हरवर सुद्धा गुन्हा दाखल। निवडून आलेल्या खासदाराला आंदोलन करावं लागतं, हे सरकार असंवेदनशील आहे। निलेश लंके यांच्या आंदोलनावरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वायकर भ्रष्टाचारी होते की नव्हते याचं उत्तर भाजपनं द्यावं। जुमलेबाज सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देतं, सुप्रिया सुळे यांची टीका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। काँग्रेसला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाचा मेळावा। ठाकरे गटाच्या संकल्प मेळाव्यावरून उदय सामंत यांचा निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांच्या होर्डिंग्सची चर्चा। राजू शिंदे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्यानं बॅनरबाजी। उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। राज्यामध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे। 288 जागांसाठी आमची चाचपणी सुरू। महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार, नितीन राऊत यांची प्रतिक्रिया। मिरज विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच वाढली। जनसुराज्य पक्षानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे मिरज विधानसभेवरती केला दावा। भाजपकडे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची करणार मागणी। मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावरती चढू नका। चंद्रपूरच्या व्याहाड खुर्द गावामध्ये सत्कार कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना।
विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये असलेल्या सत्कार कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मारली दांडी. धानोरकरांनी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावरती येणं टाळलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज धोत्र्याच्या पायघड्या घालणार, तर दुपारी मेंढ्यांचं रिंगण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज लोणंदमध्ये मुक्काम. 2 दिवसांचा असणार मुक्काम. अजित पवार आणि सुनेत्रा पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. अजित पवारांनी तुकोबांच्या पादुकांचं घेतलं दर्शन. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.